राजकारणात खळबळ. ठाकरेनंतर आता शिंदेंची शिवसेनाही फुटणार. राज्यात 3 वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. 19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी 21 जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं आणि शिवसेना फुटली. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि 2.5 वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर महायुतीचे सरकार निवडून आले आणि शिंदेंचे सर्वच आमदार निवडून आले. आता शिंदे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे असे चित्र असताना संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. त्यानंतर ठाकरेनंतर आता शिंदेंचीही शिवसेना फुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. संजय राऊत यांचं खळबळजनक विधान. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे देखील वारंवार नाराज असल्याचे दिसले आहे. त्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही हे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने पाहिले. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. शिंदेंचं काम झालं, आता काम तमाम होणार. येत्या काही दिवसात शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल असे संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊत म्हणाले की भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाही. शिंदेंचं काम झालं आहे, त्यामुळे आता त्यांचं काम तमाम होणार आहे. हे आता सर्वांना दिसतंय. हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात एक मोठा गट भाजपसोबत जाईल हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून सही करून देतो असे राऊत म्हणाले आहेत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.